विठ्ठल बरवा तो
सत्संग देई सत्संग देई अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी एका करुणा वचने जनार्दनाचा एका करुणा वचनी एका करुणा वचने हरी विनवणी पायापाची हरी विनावनी पायापासी हरी विनावनी पायापासी संत संग देई 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 अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको पार कुमाई द्वार घुमाई पार कुमाई द्वार घुमाई पार कुमाई द्वार घुमाई पार कुमाई द्वार घुमाई पार अर्धाक्षण घडता संताची संगती तेले होय शांती महत्पापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको संसार मजन करणे सर्वता संसार मजन करणे सर्वता परमार्थ पुरता हाती देई संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पायापासी संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको विठ्ठल विठाला 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 अर्धाक्षण घडता संताची संगती
येणे होय शांती महत्पापा संत संग देई संत संग देई अनिक प्रवाही घालू नको पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमा दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची ज्या चक्रपालाने कथेचा विस्तार ज्या चक्रपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अतत्र्य जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविता नका पाहू गुणदोष झालू दास पायाचा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभदा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण नमस्ते श्रीगुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा अर्धाक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा संत संग देई अनिक प्रवाही घालू नको. आज या ठिकाणी चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य अशा स्वरूपातला अधिक मासाचं निमित्त सांग साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मूळ. महाराज या चक्रेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग विद्यमान अध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण आदरणीय माजी आमदार रामभाऊजी कांडगे भाऊ, मग देशमुख सर असतील, बाकीचे सगळी भजनी मंडळं असतील, उटवडे महाराज, जाधव महाराज, सगळीच मंडळी असतील, उपस्थित सर्व ग्रामस्थ, माता पिता, बंधू भगिनी सर्वांच्या माध्यमातून आज श्री भगवान शंकरांची सेवा करण्याचा एक योग माझ्यासारख्या पामराला मिळाला आहे. म्हणून मी प्रथमतः सगळ्यांचं आभार मानतो. विठ्ठल विठ्ठल आणि या सेवेसाठी ज्यांची मृदुंगाची साथ हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, एक मृदुंग विशारद हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, त्यांना पण वंदन करतो. तसेच विनेकरी बाबा आहेत,
मोहन महाराज शेवकरी हरिभक्तीपरायण बाबांच्या बी चरणी नतमस्तक होतो. तसेच आमचे परमार्थ प्रेमी संगीत अलंकार कीर्तनकार हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज वाडेकर असतील, आळंदीचे महाराज गाडगे महाराज असतील, तसेच हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज जाधव हे देखील कीर्तनकार प्रवचनकार आहेत. सगळीच मंडळी आहेत. कोटवडे महाराज आहेत, आपली गायक मंडळी सगळीच उपस्थित चोपदार, त्याचप्रमाणे स्पीकरवाले, साऊंड सिस्टीमवाले आणि खऱ्या अर्थाने लाईव्हवाले तुम्हाला पण वंदन करतो. उपस्थित सर्व माता पिता बंधू भगिनी, मग आमचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असतील, विश्वस्त मंडळ सर्व असतील, भजनी मंडळ सर्व असतील. जरी चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असतं दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अर्धा क्षण घडता संताची संगती, तिने होय शांती महत्पापा. संत संग देई संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. नाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग सर्वांना समजन असा महाराज या अभंगात सांगतात. अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत्पापा. अर्धा क्षण जरी संताची संगती घडली तर कसलंही पाप महाराज म्हणतात निघून जातं, याचा नाश होतो. कारण का, आता जर मृत्यू लोकात पाहिलं, परमार्थ करणारा जो साधक आहे त्याचं पहिलं कार्य काय असेल तर संताची संगत. संत सांगतील त्या शब्दावर विश्वास, संत श्रद्धा. कारण या मृत्यू लोकात परमार्थ कशाला म्हणतात हे संताशिवाय कोणीच सांगू शकत नाही आपल्याकडे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज या अभंगात एक संत संगतीचा साधा उपाय सांगतात आपल्याला. कारण का, प्रत्येकाला पाहिजे सुख, सुखाचा एक साधा उपाय सांगतात महाराज या अभंगात, की जेणेकरून प्रत्येक जीवाला पाहिजे सुख. मग तो कुठल्या जातीतला असू, कुठल्या धर्मातला असू, कुठल्या पंथातला असू, कुठल्याही समाजातला असू, प्रत्येकाला पाहिजे सुख. कारण मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी ना भावे जीवे. कोणाला वाटतं का मला दुःख व्हावा? प्रत्येकाला पाहिजे सुख, पण ते सुख असं पाहिजे की तिन्ही काळात दुःखाचं दर्शनच नको, अशा प्रकारचं सुख पाहिजे. मग महाराज म्हणतात, समाजात जर आपण जरा लोकांना विचारलं तुम्हाला ते शाश्वत सुख मिळालं का हो, तर लोकांचं उत्तर येईल नाही म्हणून. महाराज म्हणतात ज्या अर्थी लोकांचं उत्तर नाही म्हणून येईल त्या अर्थी लोक सुखासाठी पाहिजे तसा प्रयत्न करत नसतील. तसं सुद्धा नाही हो. माणूस मनुष्य प्राणी सकाळी झोपेतून उठल्यापर्यंत रात्री झोपेपर्यंत अविश्रांत प्रयत्न करतो, ते केवळ सुखासाठी. पण सुख असं भजन करीत मरावं लागतं तरी सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जग सदामुक्ती अंत नाही केला. हिंडता दिशाची न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सुखाची आशा जन्म गेला, जग सदामुक्ती नाही केला. हिंडता दिशाची न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावलो, माया वेष्टीला जीव. थकून जातो माणूस प्रयत्न करून करून, कष्ट करून, पण सुख काही मिळत नाही. कारण का, त्याला वाटतं ह्या साधनाने मिळेल, त्या साधनाने मिळेल, बायकोपासून मिळेल, पोरापासून मिळेल. पण नाथ महाराज म्हणतात पोरांनी पण दाखवला अंगठा. देवी पुत्रापासून सुखप्राप्ती, माता पिता होईल म्हणती. शेखे पुत्र अंगुठा दाविती, केवळ भ्रांती पुत्र मोह. श्रिया पुत्र कलत्र हे तव मायावत्त. श्रिया पुत्र कलत्र हे तव मायावत्त. प्रिया पुत्र कलत्र हे तव मायावत्त. प्रिया पुत्र कलत्र हे तव मायावत्त. शेवटीचा अंत नपवे कोणे, शेवटीचा अंत नपवे कोणे, शेवटीचा अंत नपवे कोणे, शेवटीचा अंत नपवे कोणी, नपवे कोणी. यमाची ये हाती बांधोनी आनेती,
त्रिपुत्र म्हणजे पत्नी मुलं सगळं जागच्या जाग्यावर राहते महाराज म्हणतात. आणि शेवटी यमाच्या हाती देते बांधून या. पण आपल्याला समज भ्रम आहे, माझी मुलं माझी बायका माझं संसार, कारण का माणूस संसारात गुंतलेला आहे म्हणून महाराज म्हणतात. कारण का जर प्रत्येकाला पाहिजे सुख, माणसाला वाटतं याच्यापासून सुख मिळेल त्याच्यापासून, पण महाराज मानतात महाराज मग तमाशा नाटक गांजा विषयाचं सुख भोगतात महाराज. पण महाराज म्हणतात वेधितीनं करिता प्रेरणा विषयावरी वासना, विषयाचं सुख कसं वाटतं महाराज. येथे वाते गोड पण पुढे अवघड, यमदंड यांनी दिलं तसं प्रमाण. पुढे यमाचे किंकर मारिती झोडीती हानी. माणसाला इथं वाटतं आपल्याला सुख आहे, सुख मिळेल संसारात सुख मिळेल, ह्या गोष्टी पण सुख मिळेल, पण संसारात सुख नाही महाराज. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमुळं. म्हणून महाराज सांगतात बाबांनो, तुम्ही संसारात आला ना, अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा, संत संग देई संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. महाराज म्हणत तुम्ही जन्माला आलात ना, मग अर्धा क्षण जरी संताची संगती केली ना, त्याने कसलंही पाप नाहीच होतो. पण संगती करण्यासाठी सुद्धा पुण्य पाहिजे. ज्ञानोबा सांगतात पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती आजी मज फळाशी आली, परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतांची. महाराज म्हणतात या संतांची भेट होण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. कोणाची बी भेट होत नाही. ज्याची असेल पूर्वजन्माची पुण्याई तोच गाईल मुखी हरीचे नाम. महाराज म्हणतात पूर्वजन्मी ज्याची पूर्वजन्मी पुण्याई, पूर्वजन्मी ज्याची पुण्याई असेल त्यालाच हे प्राप्त होतं. कारण तुकाराम महाराज म्हणतात भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथून अनुठव माता. याच्यासाठी भाग्य लागतं, भाग्य. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थात येण्यासाठी भाग्य लागतं, पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. कारण का परमार्थात येण्यासाठी हजारो जन्माची पुण्याई लागती महाराज. महाराज म्हणतात न घडणाऱ्या गोष्टी घडतील, पण संतांची संगत होणार नाही. व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, चंद्र अमृत हाताचडे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, दुर्लभ गाडे मनुष्य. महाराज म्हणतात चंद्रावर जाऊन अमृताचा कोंब सुद्धा प्राप्त करता येईल. चंद्र अमृत हाताचडे, परी व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, वाघाचं दूध सुद्धा प्राप्त करता येईल. चंद्र अमृत हातात, परी हरिप्रियाची भेटी नातुडे. अशा संतांची भेट होण्यासाठी हजारो जन्मातलं परमार्थातलं पुण्य पाहिजे महाराज म्हणतात. त्याशिवाय संतांची संगत. चंद्रामृत सुख सेववेला, चंद्रामृत सुख सेववेला, चंद्रामृत सुख सेववेल, असता जाता रवी धरवेल. महाराज म्हणतात अस्त मनाला चालेला सूर्य सुद्धा धरता येईल. असता जाता रवी धरवेल, आई मही सागर तरवेल, सागराला सुद्धा पोहून जाता येईल. परी त्या साधूची भेट होईल. त्या साधूची भेट होणं इतकं मुश्किल आहे महाराज. परी त्या साधूची भेट होईल. ऐसे बहु
संत भेटी. महाराज म्हणतात बहु अवघड संतांची भेट, इतकी अवघड आहे संतांची भेट होण्यासाठी. हजारो जन्मात परमार्थाचं केलेलं पुण्य लागतं, तशी संतांची भेट होत नाही. महाराज म्हणतात तुम्ही म्हणता हजारो जन्मातलं परमार्थाचं पुण्य लागतं, आम्ही एक फोन केला तर किती का संत गोळा करू म्हणतात. पण महाराज काय म्हणतात, हरिप्रियाची भेटी ना थोडी, हरिभक्तांची नाही. हरिप्रियांची म्हणजे जो भगवंताचा प्रिय आहे अशा भक्तांची भेट होण्यासाठी हजारो जन्मात केलेलं परमार्थ पुण्य लागतं महाराज. तशी संतांची भेट होत नाही. कारण महाराज म्हणतात हजारो जन्मातलं परमार्थच केलेलं पुण्य. जर समजा तुम्ही यदा कधीचे संत भेटले आपल्याला, ते संत कळण्यासाठी सुद्धा संतच पाहिजे ना, परमार्थ करणाराच व्यक्ती पाहिजे. नाहीतर समोरचा जर आलेला संत भेटला आणि तो जर परमार्थ करणार नसला तर उपयोग नाही काय. बघा पौराणिक कथा, नल कुबिरास मणिग्रास नारदाची भेट झाली. महाराज नारदाची भेट झाली, नारदाचा अपमान केला, म्हणजे संत भेटून सुद्धा उपयोग नाही झाला. नऊस राजाला ऋषीमुनी भेटले, त्यांनी त्याला पालखी व्हायला लावली. म्हणजे संतांची संगत, संतांची भेट होऊन सुद्धा उपयोग नाही राहत. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, ऐका आकाश घेवसावे तरी त्याहून थोर व्हावे. आकाशाला धरायचे ना, मग आकाशापेक्षा उंच वाढलं पाहिजे, निदान तेवढी तरी उंची पाहिजे एखादी गोष्ट साध्य करायची म्हटल्यावर. तसं मग महाराज म्हणतात तुम्हाला जर संतांचीच भेट व्हायची आहे, ऐका आकाश घेवसावे तरी त्याहून थोर व्हावे. महाराज म्हणतात आकाशाला धरायचं असेल तर त्याच्यापेक्षा उंच वाढलं पाहिजे, तरच आकाशाला धरता येईल. नाही तर संतांची भेट होऊन उपयोग नाही. संतांची भेट उपयोग, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. विठ्ठल विठ्ठल महाराज त्याच्यासाठी एक दृष्टांत देतात. आपला जर समोरचा संत नसेल आणि जर संत नसेल तर त्याला ती संतांची किंमत कळणार नाही. कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नाही. आता आपल्या पुणे जिल्ह्यातला त्यांनी दृष्टांत दिला आहे. पुणे जिल्ह्यातला मुलगा आहे आणि त्यांनी कर्नाटकातली मुलगी करायची. त्यांचा विवाह जुळला, लग्न पण झालं. लग्न झाल्यानंतर पत्नी माहेरी गेल्यानंतर तो पत्नीला आणण्यासाठी कर्नाटकला गेला. कशासाठी सांगतोय, विसंगती. तो जर संत नसेल आणि समोरचा जर संत नसेल तर त्याची विसंगती कशी होती. तो कर्नाटकला तिला आणायला गेला आपल्या सासरवाडीला. त्याला वाटलं काय सासरवाडीपासून आपल्या पुणे जिल्ह्यापर्यंत कोणती कोणती गावं लागतात, तेवढ्यासाठी त्यांनी तिथं येताना दोघं पती पत्नी गाडीत बसली. गाडीत बसल्यानंतर पहिलं स्टेशन आलं. त्यावेळेस त्यांनी विचारलं हे कोणतं स्टेशन आहे, हे कोणतं गाव आहे. आता तिला मराठी येत नाही आणि याला कर्नाटकी येत नाही. ती म्हणली येनंद्री. याला वाटलं गावाचंच नाव येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणता, ती कर्नाटकात म्हणायची काय म्हणता. याला वाटलं गावाचंच नाव येनंद्री. यांनी येनंद्री डायरेक्ट टिपून घेतलं. परत गाडी चालू झाली, परत दुसरं स्टेशन आलं. परत त्यांनी विचारलं हे कोणतं गाव. आता तिला कर्नाटकी, तिला मराठी येत नाही म्हणली होती. परत म्हणली येनंद्री. याला वाटलं येनंद्री एखादी खुर्दबुद्र असतेच, त्याच्यामुळं त्याला वाटलं दुसरी पण येनंद्री आहे. परत त्यांनी डायरी नाव टिपून घेतलं येनंद्री. परत पुढचं स्टेशन आलं. परत पुढचं स्टेशन आल्यावर परत त्यांनी विचारलं हे कोणतं गाव. परत ती म्हणली येनंद्री. याला जे राग आला का 2-3 वेळा सारखा येनंद्री, जे कानामागे ठोका ठेवून दिला का, तीनदा काय येनंद्री लावली. तेव्हा मग ती म्हणायला लागली एक बडतिरी, म्हणजे का मारता. तो म्हणायचा पहिलं सांगायचं ना तू एक बडतिरी. आता याला जर कर्नाटकी मराठी कळत नाही, तिला कर्नाटकी कळत नाही, मग त्याचा महाराज म्हणतात अशी संगती, अशी विसंगती होऊ नये. म्हणून समोरचा जर संत भेटला तर त्याला पारमार्थिकच व्यक्ती पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात यदा कदाचित पूर्व पुन्हा तुम्हाला जर संत भेटले, मिळाले तर त्याचा फायदा काय. त्याचा फायदा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
महाराज पहिल्या चरणात सांगतात, अर्धासन घडता संताची संगती, तिने होय शांती महत पापा, संत संग देई संत संग देई, हानिक प्रवाही घालू नको. आता बसणारे इथं सुज्ञ लोक आहेत. तुम्ही म्हणसाल अर्धा क्षणाच्या संतांच्या संगतीत कसलंही पाप नाहीचं होतं. आमची जन्मची जन्म गेल्यात, आम्हाला का फरक पडला नाही? आमचं संतांच्या संगतीत जन्मच्या जन्म चालल्यात, तरी आम्हाला का फरक पडला नाही? आणि तुम्ही तर महाराज म्हणतात अर्धा क्षण घडतात संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. अर्धा क्षण संतांच्या संगतीत कसलं पाप नाहीचं होतं. मग आमची जन्मचे जन्म चालल्यात. याच्यात बघा महाराज सांगतात, संगती पहिला प्रश्न आहे, संगती कोणाची करायची, आणि दुसरा प्रश्न आहे कशी करायची. महाराज हे आपण नंतर भावार्थानंतर याचा जरा विचार करू. कारण महाराज म्हणतात संगती कशी करायची आणि संगती कोणाची करायची. कारण का अर्धा क्षण जर संतांच्या संगतीत कसलं पाप नाहीचं होतं, तर संगती कोणाची करायची हा प्रश्न आहे. कारण बघा महाराज सांगतात, संत केवळ कृपेचे दीप, संत ते माझे निज स्वरूप, या लागी फिटे सत्पाप, होती निष्पाप साधक, निष्पाप करुणी साधकाशी, ब्रह्मस्वरूपता देती त्याचे, ऐसे कृपाळत्व साधूशी जाण निश्चयी उद्धवा. उद्धवा संतांच्या संगतीत कसलंही पाप नाहीचं होतं. स्वतः भगवान परमात्मा सांगतात, संत केवळ कृपेचे दीप, आणि संत ते माझे निज स्वरूप. देवते संत देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळं नाही. महाराज म्हणतात देवाच्या किंवा संतांच्या संगतीत जर गेलं कसलंही पाप नाहीचं होतं. पण संत केवळ कृपेचे दीप, संत ते माझे निज स्वरूप. संत आणि देव वेगळे नाही. देव ते संत, देव ते संत. कारण का बघा भगवान परमात्म्याची सेवा, भगवान परमात्म्याने सद्वा त्यांच्या गुरूंची सेवा केली. राम नामे करिता घोष, तेने तुटती भवपाश, तोही शरणश्री वशिष्ठाशी गुरुभक्ती साथ, पूर्ण ब्रह्म कृष्णनाथ, तोही दुर्वास ऋषीची सेवा करीत निजमुक्ती पावला. कृष्ण भगवान परमात्म्याने सुद्धा त्यांच्या गुरूंची सेवा केली. तो पूर्ण ब्रह्म श्री कृष्णात, तोही दुर्वास ऋषी सेवा करीत निजमुक्ती पावला. ऐसे सद्गुरु कृपेविन, पावले मोक्षाचे सदन, भूत भविष्यमान वर्तमान ऐकिले नाही. नामया शरण भगवंताशी, भगवंत जरी प्रत्यक्ष त्याशी, हरी शिकवी नामयाशी, सद्गुरुविन सुखाशी न पाविली. बघा सद्गुरू केल्याशिवाय आपल्या जीवनात सुख नाही. महाराज सांगतात, आता नामदेवरायांची देवाची किती जवळीक होती सगळ्यांना माहिती. पण स्वतः भगवान परमात्मा म्हणतात, नामया शरण भगवंताशी, हरी शिकवी नामयाशी, सद्गुरुविने सुखाशी न पाहिजे. नामदेवरायाला भगवान परमात्मा म्हणतात, अरे बाबा तुला गुरु करावा लागेल. नामदेवराव म्हणले, देवा तुम्हाला काय, युगे 28 झाले तुम्ही माझ्या हातचं जेवण नैवेद्य खाता, दूध पिता, आणि मला म्हणता तुम्ही गुरु करावा लागेल. तुम्ही एवढे मोठे गुरु, कृष्ण म्हणते जगद्गुरु, तुम्ही सगळ्या देवाचे जगाचे गुरु, आणि मला म्हणता तुम्ही गुरु करावा लागेल. त्यावेळेस देव भगवान म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय, गुरु होता येतं नाही होता येतं असं नाही. पण ते म्हणले तुला वेगळाच गुरु करावा लागेल, मला तुला दीक्षा देता येणार नाही. कारण का व्यवहारात जरी आपण साधं जरी बोललो तरी लोक परमार्थ करणाऱ्याला फार हे करतात. कारण आता आमच्यासारखा नवीन कीर्तन करायला लागला महाराज ना, एखादं म्हणतात आम्हाला विचारतात तुम्ही महाराज आहेत, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. कुणी सहज विचारतं. आता मला एक माणसाने असंच विचारलं, म्हणले आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या.
म्हणलं आलं तर सांगेल. आता कोण काय विचारेल, कोणला किती काय सांगता येईल. म्हणलं आलं, सांगता आलं तर सांगेन. तसं कसं काय? नाही म्हणलं तुम्हाला सांगताच आलं पाहिजे. आता म्हणलं मला सांगता आलं तर ठीक आहे बाबा, मी जरी कुणी जरी महाराज असलं तरी ते सांगता येईल असं काही नाही. तो म्हटला तुम्ही महाराज आहे, मग पंढरपुरात पाणी कसं काय आलं? अरे म्हणलं मी काय धरणाव मोऱ्या सोडायला होतो बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात आता काही जरी प्रश्न विचारले तरी सांगता येतील असं काही नाही ना. म्हणून महाराज काही पण, कोणाला नास्तिक लोक काही पण म्हणतात, काही पण आढळतात लोकांना. परमार्थ करणारा माणसाला खूप अवघड आहे. म्हणून महाराज म्हणतात देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाही. कारण का महाराज म्हणतात अर्धा क्षण संताच्या संगतीत कसलं पाप नाहीच होतं. तर तुकाराम महाराज तर त्याच्यापेक्षा निमिष अर्धा घडी संताची संगती तेने होय शांती महत पापा. अर्ध्या निमिषाने जरी संताची संगती झाली तरी कसलंही पाप नाहीच होतं महाराज. अर्ध्या निमिषाने, फक्त अर्ध्या निमिषाने. अर्ध निमिष म्हणजे किती? डोळ्याची पापणी लावती ना, याला एक निमिष म्हणतात. त्याच्या अर्ध्या निमिषाने जरी संताची संगत झाली. कारण का तुकाराम महाराज म्हणतात याच्यापेक्षा उपमा देण्यासाठी नाहीच कमी. अर्धा निमिष, निमिष अर्धा घडी संताची संगती वासत्या कल्पंटी वैकुंठीचा. अर्ध्या निमिषाने जरी संताची संगत झाली तरी वासत्या कल्पंती वैकुंठीचा. आता याच्यापेक्षा उपमा देण्यासाठीच नाही कमी तुकाराम महाराजांनी. तुम्हाला एक साधा दृष्टांत देतो सर. एका मुलाला शाळेत सरांनी सगळ्या विषयात 0 मार्क दिले, सगळ्या विषयात 0 मार्क दिले. आणि तो मुलगा घरी गेल्यावर त्याच्या वडिलांना रागच आला जरा. त्या मुलाला घेऊन तो सरांक आला. तो म्हणला सर माझ्या मुलाला तुम्ही 0 मार्क का दिले? सर म्हणले 0पेक्षा कमी द्यायची होती पण देताच येत नाही म्हणून 0 दिली. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज तुकाराम महाराज म्हणतात निमिष अर्धा घडी, याच्यापेक्षा कमी उपमा देण्यासाठी नाही. डोळ्याची पापणी लावती ना, त्या अर्ध्या पापणी जरी संतांची संगत झाली तरी कसलंही पाप नाहीच होतं. आता बघा पाप, उपपाप, महापाप. पाप ब्रह्महत्या करणं, सुरापान करणं, चोरी करणं, गुरुद्वारागमन करणं, या चौघांची संगती करणारा महापापी महाराज. महापापी जो निश्चित अन्न सेवन करणं किंवा दुसऱ्याचं हे करणं हे उपपाप. आता याच्यात पापाचे अजून 10 प्रकार आहेत. कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक 3 पाप, वाचिक 4 आणि मानसिक 3 पाप. कायिक पाप यज्ञाधिका वाचून केलेली हत्या, हे कायिक पाप आहे. किंवा दुसऱ्याची वस्तू घेऊन मोबदला न देणं, हे कायिक पाप आहे. आता वाचिक पाप, वाचिक बघा दुसऱ्याचं असंबंध बोलणं, दुसऱ्याच्या वर्मी लागलं असं बोलणं, हे वाचिक वाणीनं केलेलं पाप आहे. किंवा दुसऱ्याला वर्मी लागलं असं बोलणं, दुसऱ्याला असंबंध बोलणं, हे वाणीचं पाप आहेत महाराज. आणि मानसिक पाप, आता बाकीचे पाप आपल्याकडून न घडत नसतील पण मानसिक पाप बहुतेक घडतं महाराज. मानसिक पाप कसं घडतं? कारण दुसऱ्याच्या सुखाला जो दुःख मानतो ना त्याला म्हणायचं मानसिक. समजा एखाद्याचा माणूस दुःखी आहे की त्याला आनंद होतो, याला म्हणायचं मानसिक पाप. अनेकाच्या घाती त्याची निवतील चित्ते. महाराज म्हणतात तोची ओळखावा पापी. ज्याला दुसऱ्याच्या दुःखात आनंद होतो ना त्याला म्हणायचं पापी महाराज म्हणतात. किंवा तुकाराम महाराज अनेकाच्या घाते त्याची निवतील चित्ते तोची ओळखावा पापी. महाराज म्हणतात असा पापी ओळखायचा झाला तर जो दुसऱ्याच्या दुःखात सुख मानतो ना त्याला पापी म्हणायचं. अनेकाच्या घाती मानी सुख दुःख संतोष. जो सुख आणि संतोष मानतो ना दुसऱ्याच्या सुखात दुःखात त्याला म्हणायचं पापी. विठ्ठल 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 महाराज त्याच्यासाठी दृष्टांत देतात. महाराज म्हणत एक माणूस पळत आला म्हणला दे टाळी, दिली टाळी आणि नाचायला लागला. तो शेजारी म्हणला काय झालं तुला नाचायला? म्हणला आमच्या शेजाऱ्याला लॉटरी लागली. मग तो माणूस म्हणला बावटच येतो, शेजाऱ्याला लॉटरी लागली तुला नाचायला काय झालं? तो म्हणला त्याचं तिकीट हरपलं. बघा याला म्हणायचं नास्तिक. दुसऱ्याच्या सुखात ज्याला दुःख होतं ना तो माणूस महाराज म्हणतात तो ओळखायचा असला तर तो पापी. त्याच्यासाठी दृष्टांत देतात. विठ्ठल विठ्ठल किंवा एखादा माणूस म्हणतो मी आत्ता तुझ्या तोंडाला काळा लावतो.
पण तुम्ही सांगा, आता त्याच्या तोंडाला काळं लावण्या आधी त्याच्या आधी याचा हात काळं होतील का नाही? तसं महाराज सांगतात, ते दृष्टांत देवतात. एक माळीन मावशी आणि एक कुंभारीन मावशी, ती दोघीजणी व्यापार करतात. आता माळीन मावशीचा भाजीचा धंदा आणि कुंभारीन मावशीचा गाडगं विकायचा धंदा. मी का सांगतो, दुसऱ्याच्या सुखाला दुःखाला जर सुख मानलं तर ते आपल्याला सुद्धा भोगावं लागतं. महाराज म्हणतात, तोची ओळखावा पापी. आता दोघींचा धंदा होता जुन्या काळात. त्यावेळेस काय गाड्या बिड्या वाहन नव्हती, काय नव्हती. मग त्या दोघींनी काय केलं, एक उंट विकत घेतला आणि बाजाराला जायचे. उंटावर ते वजन टाकायचे. ज्यावेळेस एका बाजूनी काय टाकायची, माळीन मावशीची भाजी टाकायची, एका बाजूनी गाडगी बांधायची आणि ती व्यापाराला जायची. एक दिवस असं झालं, ती रस्त्याने चालली असताना त्या उंटाने काय केलं, आता जिकडून भाजी होती तिकडून कुंभारीन मावशी चालली होती, आणि जिकडून मेथीची भाजी होती तिकडून, आणि जिकडून गाडगी होती तिकडे माळीन मावशी चालली होती. आता दोघी चालल्या असताना बरंचसं पुढं गेल्यावरती त्या उंटाने काय केलं, मागं वळून ते मेथीची जुडी खायला सुरुवात केली. आता हे कुंभारीन मावशीने पाहिलं, तिने सांगायला पाहिजे ना वास्तविक, पण ती म्हणले खाऊ द्या, हिचं वाटूळच झालं पाहिजे, हिचंच पैसे कमी होतील म्हणली. ती म्हणली हिचंच पैसे कमी होतील, हिला सांगायचंच नाही. आता मी कशासाठी सांगतोय, दुसऱ्याच्या सुखात जर दुःख मांडलं तर ते आपलं सुद्धा वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात इथे. असं बरंच पुढं गेल्यावर ते उंट एक एक गड्डी एक एक मेथीची भाजी खायला लागली, पण हिने काही सांगितलंच नाही. आणि जे पुढं गेल्यावर ओझं कमी झालं, जे पडलं तर हिचं खापर सुद्धा शिल्लक नाही राहिलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात, तू अनेकाच्या घाते त्याची निवतील. दुसऱ्याच्या दुःखात जर सुख मानलं तर आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, कारण का, तेने होय शांती महत पापा. कारण संतांच्या संगतीत महाराज म्हणतात कसलं पाप राहूच शकत नाही. कारण का, महाराज म्हणतात, झालिया भेटी हरिदासाची, झालिया भेटी पाप ताप दैन्य जाय उठा, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासाची. महाराज म्हणतात, एकदा जर का हरिदासाची म्हणजे संतांची भेट झाली, पाप ताप दैन्य म्हणजे दरिद्रता काहीच राहत नाही संतांच्या संगतीत. धन्य आजी दिन संत दर्शनाचा,
एकदा जर का संत अनंत जन्मीचा सीन गेला, एकदा जर संतांचं दर्शन झालं तर अनंत चिन्ह मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावी चरण त्यांची, त्रिविध तापाची झाली बोळवून. एकदा जर का संतांचं दर्शन झालं देखिले चरण वैष्णवांचे, महाराज म्हणतात अनंत जन्मीचा सीन निघून जातो. म्हणून महाराज म्हणतात पाप ताप दैन्य जाय उठा उठे, झाली या भेटी हरिदास. एकदा जर का हरिदासाची भेटी झाली तर कसलंही पाप निघून जातं. कारण नाथ महाराज म्हणतात, याचं सांगतात संताचे संगती पाप नुरेची कल्पांती, ऐसा संतांचा महिमा नाही द्यावया उपमा. नाथ महाराज सांगतात संताच्या संगतीत कसलंच पाप राहू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात संताचे संगती पाप नुरेची कल्पांती, ऐसा संताचा महिमा नाही द्यावया उपमा. महाराज म्हणतात संताच्या संगतीत कसलंच पाप राहत नाही. कारण का, जर संताची संगत जर झाली, म्हणून महाराज नाथ महाराज भगवंताकडे विनंती करतात आम्हाला जर द्यायचं असेल तर संताचीच संगत द्या. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत संग देई संत संग देई, 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 संत संग देई तिने होये शांती महत्पापा. संत संग देई अनिक प्रवाही घालू नको. महाराज म्हणतात द्यायचं असेल तर संताचीच संगत द्या. कारण का, तर संताच्या संगतीमध्ये सुखी समाधानी. कारण संसार करायचा नाही. संसारात काय माहिती आहे आम्हाला, म्हणजे संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठी रात्रंदिवस तळमळ. कारण का, नाथ महाराज बघा, तुकाराम महाराज बघा, नुसतं नाथ महाराजच संताच्या संगती अपेक्षा करतात असं नाही. तुकाराम महाराज सुद्धा संताच्या संगतीची अपेक्षा करतात. तुकाराम महाराजच नाही, स्वतः भगवान परमात्मा सुद्धा संताच्या संगतीची इच्छा करतात. ते सांगतात उद्धवा नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मोजन्मी. नामदेव स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा संताच्या संगतीची इच्छा करतात. नामदेव रायाला सांगतात नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मोजन्मी. कारण का, तर भगवान परमात्मा म्हणतात संताच्या संगतीमध्ये मला जो पवित्रपणा आहे, माझ्या ठिकाणी जो पवित्रपणा आहे तो निवळ संताच्या संगतीमुळे. माझे ठाई जे पवित्रपण त्यास ते भक्ताचे निजात, या लागी भक्ता मागे आपण धावे चरण रेणू वंदावया. ते चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता. महाराज म्हणतात, भगवान परमात्मा म्हणतात संताच्या संगतीत त्यांच्या चरणांची रजाची जरी मिळालं ना मला समाधान, तरी समाधान मिळतं. माझ्या ठिकाणी जो पवित्रपणा आहे तो निवळ संताच्या संगतीमुळे. म्हणून मी संताच्या संगतीची इच्छा करतो. या सुखाकारणे देव बेटा बना, या सुखाकारणे देव बेटा बना, या सुखा कारणे देव वेळा भला, या सुखा कारणे देव वेळा भला. हे वैकुंठ सोडवे संत सजनी राहिला,
सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. बघा, स्वतः भगवान परमात्मा सुद्धा संताच्या संगतीची इच्छा करतात. कारण का तर वैकुंठात सुख नाही महाराज. आपण नुसतं म्हणतो वैकुंठवासीन स्वर्गवासी, पण खरं सुख स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. नाम मने देव इच्छी संत संग ओ नाम मने देव इच्छी संत संग म्हणे देव इच्छी संत संग. नामदेवराय सांगतात नामा म्हणे देव इच्छी. संतांच्या संगतीत देव स्वतः अपेक्षा करतात. कारण का स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. अमर झालेले ते वरती सुद्धा कंटाळ येतात. आपण म्हणतोय चला वैकुंठाला कशाला जाता तरफडा, इथंच कारसेवा आहे. वरती काही नाही, वरती गेलेले देव सुद्धा वैतागल्यात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. इथंच सगळे भजन पूजन देवाची सेवा करता येते. इथं याच दिन मी घडेल देवाचे भजन ज्ञान नाही. इथंच या मृत्यूलोकातच काय करायचे तुम्हाला पुण्य करायचे करा. वैकुंठाला कशाला जातात, स्वर्गीचे अमर इच्छितात ते अपेक्षा करतात खाली. म्हणून नाथ महाराज म्हणतात तिने होय शांती महत पापा संत संग देई संत संग देई अनिक प्रवाही घालू नको. नाथ महाराज भगवान परमात्माला तुम्हाला द्यायचे ना, आम्हाला संताचीच संगत द्या. कारण का दुसरा जन्म जर मिळाला तर आम्हाला सेवा करता येणार नाही. म्हणून तुम्हाला द्यायची असेल तर आम्हाला संताचीच संगत द्या. पण तुम्ही म्हणसाल त्या संताची संगत आम्हाला जमणार नाही, नाथ महाराज म्हणतात. कारण का तर संतांची संगत जर मिळाली अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझे प्रीती अखंड जया तुझे मदती दयाची संगती मदती दयाची संगती मदते दयाची संगती मदते दयाची संगती मगवी कमलापती मगवी कमलापती भगवी कमलापती भगवी कमलापती तुझा तुझ्याने कंटाळा तुझा कंटाळा पडोनी राहीन ते ठाई पडोनी राहीन ते ठाई पडोनी राहीन ते ठाई उगाच संताची पायी पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये पडून राहीन तये ठाई उगाच संताचे पाय अखंड जया तुझी प्रीती मगने दयाची संगते मगवी कमलापती तुझ्या बाणाने कंटाळा अखंड जया तुझे प्रीती मगने दयाची संगते मगवी कमलापती तुझ्या बाणाने अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मगमी कमळापती तुझ बाणाने कंटाळा पडोनी राहीन ते ठाई उगाच संताची ये पायी. नाथ महाराज भगवंताकडे विनंती करतात तुम्हाला द्यायची असेल ना तर अशा संताची संगत द्या.
अखंड दया तुझी, कायम कायम तुझी अखंड दया तुझी प्रीती मजदे तयाची संगती, अशा संताची संगतीत द्या. आता भगवान परमात्मा नाथ महाराजांना विचारलं, तुम्ही अशा संताच्या संगतीत पडून रासाल. तुम्ही म्हणता तुम्ही तर काय संन्यासी नाही, तुम्ही ब्रह्मचारी नाही, तुम्ही ग्रस्ती माणसं आहेत, आणि तुम्हाला जर अशा संताची संगत दिल्यावर तुम्ही म्हणताल पडूनही राहीन ते ठाई. तुम्ही तर म्हणताल पडून राहीन. तुम्ही जर या संसारात पडून राहिलं तर या परमार्थात संताच्या संगतीत पडून राहिलं, या संसाराचं काय करायचं? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. संसार मज न करणे सर्वथा, 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 परमार्थ पुरता हाती रे, परमार्थ पुरता हाती रे, संत संग दे, संत दे, संत संग दे, संत संग दे, परमार्थ पुरता हाती रे, परमार्थ पुरता हाती रे, संत संग दे, संत संग दे, संत संग संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई, संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. नाथ महाराज म्हणतात संसार करायचा नाही, आता करायचा तो परमार्थ. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई, संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. कारण का संसार कसा आहे आम्हाला माहीत झालेलं आहे. संसारात दुःख आहे, संसार दुःखमुळं चहूकडे विक्रांत, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. संसारात सुख नाही महाराज, सुख एक हेची ठाई बहुपायी संताची, सर्व सुखे आज येथेची ओळली, संतांची देखील चरणामृते. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची. कारण का संताच्या संगतीत सुख आहे महाराज. म्हणून नाथ महाराज देवाला विनंती करतात संसार करायचा नाही. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई, संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. कारण का तुम्ही म्हणता, कारण परमार्थ जर करायचा म्हटलं तर कसल्याही जन्म जरी मिळाला तरी चालेल. नाथ महाराज म्हणतात कुत्र्या मांजराचा जन्म मिळाला तरी चालेल. कारण का तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाते. कारण का तिथं जर संताच्या संगतीत कुत्र्याचा जन्म जरी मिळाला तरी महाराज म्हणतात तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिष्टाते. तिथं संतांचं उष्ट खायला मिळेल. म्हणून जर तुम्हाला जन्माला घालायचा असेल तर आम्हाला संताच्याच संगतीत घाला. कारण का तर संताच्या संगतीत सुख आहे. सुख एक ह्याची ठाई बहुपायी, संतांच्या पायाजवळ जे सुख आहे ते इतरत्र कुठेच नाही. म्हणून नाथ महाराज भगवान परमात्माला विनंती करतात जर तुम्हाला सुखात मला जन्मालाच घालायचं असेल तर संताच्याच संगतीत जन्माला घाला. विठ्ठल 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 कारण संताच्या संगतीत जे सुख आहे ते इतर कोठे नाही. म्हणून नाथ महाराज देवाला विनंती करतात संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई, संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. अनिक दुसरीकडे जन्माला घालू नको. मला जर द्यायचा असेल तर संताचीच संगतीत जन्म दे. म्हणून महाराज ही देवाला देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो
लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरण देवा माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरण देवा माझे मन लागो तुझे चरण संसार व्यसनपणो संसार व्यसनपणो नामस्मरण घडो नामस्मरण घडो नामस्मरण घडो देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडी. कारण का तर संताच्या संगतीत नामस्मरण घडण्यासाठी देवा माझे मन लागो तुझे चरणी महाराजांनी गोड प्रमाण दिलं. म्हणून नाथ महाराज देवाकडे विनंती करतात, संताच्या संगतीची इच्छा करतात. कारण का तर संताच्या संगतीत सुख आहे, म्हणून नाथ महाराज संताच्या संगतीची इच्छा करतात. आता सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. बघा जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. काय जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. जनाबाई जर पाण्याला चालली तर स्वतः भगवान परमा जनी जाय पानियासी मागे धावे ऋषिकेशी जनी जाय पानियासी. जनाबाई जर पाण्यात चालली स्वतः भगवान परमात्मा माझ्या जनीला नाही कोणी नाहू घाली चक्र पाणी. जनाबाईला आंघोळ सुद्धा देव घालायचे. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. स्वतः भगवान परमात्मा सगळी कामं जनाबाईला करू लागायचा. कारण का जनाबाई 5 वर्षाच्या असताना तिच्या वडिलांच्या मागं लागून पंढरपूरला आली होती. 5 वर्षे जनाबाई आई लहानपणीच वारली होती. 5 वर्षाची जनाबाई पुढं जाताना नामदेवरायांच्या घरी दासी म्हणून काम करू लागली. आपल्याला विषय बदलायचा नाही, 2 मिनटं फक्त सांगायचं. दासी म्हणून काम करू लागली जनाबाई. पण सगळं काम करायचं. 14 माणसाचं कुटुंब नामदेवरायांचं. सगळं धुणं भांडी सगळं काम जनाबाई दळण दळायच्या. कारण आणि तिला सगळ्या कामात भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः मदत करायची तिला जनाबाईला. एक दिवसाचा प्रसंग असा आहे, भरपूर दळण होतं त्यावेळेस. काय जात्यावर दळण दळायला लागायचं. त्यावेळेस जाती होती. आता काय राहिले, आता जाती राहिली नाही. पहिल्या बाया दळण दळीत होत्या, आता गडी दळतात. घेतला डबा की कुठं निघाला दळायला. तसं आता पहिलं आता जातीच राहिली नाही. जाती सांगता पण यायची नाही महाराज. त्यावेळेस जनाबाई जात्यावर दळण दळायच्या. त्यावेळेस दळण दळत असताना एक दिवस भगवान परमात्मा म्हणले, अगं जना दळण भरपूर आहे, आता एवढं दळण दळायचं म्हणल्यावर जरा काहीतरी तू ओव्या म्हणले, म्हणजे जरा टाईमपास होईल आणि दळणं दळायचं होईल. मग जनाबाई पुढं म्हणायची आणि देव मागं म्हणायची, पंढरी माझे माहेर साजनी ओविया कांडी दळुगे. तसंच भगवान परमात्मा मागं म्हणायचे, राही रुक्माबाई सत्यभामा माता. भगवान परमात्मा तसेच म्हणायचे, राई रुक्माबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणल्या, तुमच्या डोक्यावर परिणाम झाला का? आमची माता आहे, तुमच्या कशा काय माता आहे? राई रुक्माबाई सत्यभामा आमचे माता आहे, पण तुमच्या कशा माता आहेत? कारण का हे इतकं प्रेम पाहिजे देवावर माणसाला, काही भानच राहत नाही. इतकं प्रेम पाहिजे देवावर का आपण काय बोलतो हे सुद्धा कळत नाही, त्याला म्हणायचं प्रेम. आता आपण लौकिकाने असं बोलतो महाराज, त्या बोलल्यात भानच राहत नाही माणसाला. काय ते काय मुद्दाम बोलतो का माणूस? आता त्याच्यासाठी दृष्टांत सांगतो तुम्हाला, 1-2 मिनटं. एका माणसाला 4-5 मुलीच्या पाठीवर एक मुलगा झाला नवसाने. आता तो नवसाने मुलगा झाल्यावर एके दिवसाचा प्रसंग आहे, ते मुलगा सारखं रडायचं आणि ती महिला स्वयंपाक करीत होती. आता मुलगा सारखं रडायचं, ती महिला स्वयंपाक करत होती. तो तिचा पती आला, म्हणला ते राहू दे स्वयंपाक, आज काय कुठं जायचं नाही. त्या पोराला घे
आता ते पोराला घे म्हणल्यावर ती म्हणली ते राहतच नाही. मग म्हणली त्याला पाळण्यात टाक, म्हणले ते पाळण्यात राहत नाही. मग म्हणले त्याला बिस्किट दे, ते बिस्किटं राहत नाही. मग तो पती तिला म्हणला त्याला दूध पाच, म्हणजे ते दूध पित नाही. मग तो म्हणतो त्याचा बाप पिल. विठ्ठल 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 विठ्ठल. आता त्याचा बाप पिल म्हणल्यावर तो स्वतःचे, पण ते माणसाला काय राहतं, एकदा प्रेमात भान नाही राहत. आपण काय बोलतोय, इतकं जनाबाईला देव मदत करायचा कशासाठी सांगितलं तुम्हाला. आता त्याचा बाप पिल म्हणजे तो स्वतःच म्हणतोय, पण भान नाही राहत. इतकं देवावर प्रेम केलं पाहिजे माणसाने. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, टाळी वाजवा. संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. नाथ महाराज म्हणतात द्यायचे असेल तर संताची संगत द्या. कारण का तर संताच्या संगतीत सुख आहे. म्हणून महाराज म्हणतात द्यायचे असेल तर संताचीच संगत द्या. कारण संतांच्या संगतीत सुख आहे. म्हणून नाथ महाराज देवापुढं भगवान परमात्म्यापुढं विनंती करतात आणि संताच्या संगतीचीच इच्छा करतात. हे शेवटच्या चरणात महाराज जनार्दनाचा एका करुण वचने, जनार्दनाचा एका करुण वचने, जनार्दनाचा एका करुण वचने, जनार्दनाचा एका करुण वचने, जनार्दनाचा एका करुणा वचने, जनार्दनाचा एका करुणा वचने, जनार्दनाचा एका करुणा वचने, जनार्दनाचा एका करुणा वचने. गरिबी नवनी पायापासी, गरिबी नवानी पायापासी, संत संग दे, 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 संत संग दे. गरिबी नवाने पाया, गरिबी संत संग दे, 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 संत संग दे. अनिक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको.
सत्संग दे 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 महाराज शेवटच्या चरणात जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पायापाशी संत संग देई संत संग देई अनिक प्रवाही घालू नको. महाराज सांगतात द्यायचा असेल तर संताची संगत द्या. कारण का मी मगाशीच म्हटलं होतं तुम्हाला संगती कोणाची करायची आणि कशी करायची. कारण का कलियुगात संत कोणला म्हणावं हीच अडचण आहे महाराज. पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटासाठी संत झालेत संत कोणला म्हणावं हीच अडचण आहे. टिळ टोपी माळ देवाचे गबाळ टोपी माळा देवाचे गबाळ टोपी माळा देवाचे गबाळ टोपी माळा देवाचे वागवी ओंकार वागवी ओंकार पोटासाठी वागवी ओंकार पोटासाठी टिळ टोपी माळ देवाचे गबाळ वागवी ओगाळ पोटासाठी. पोटासाठी झालेले संत महाराज. कारण कलियुगात संत कोणला म्हणा हीच अडचण आहे महाराज. आता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. चित्रपटाच्या टाकी पुढं आंधळे बसले असतात. आंधळे त्या आंधळ्याला एका माणसाने 1 रुपया दिला. आता त्या आंधळ्याने असं चाचून पाहिला. म्हणला काय साहेब तुम्ही 1 रुपया तर खोटाच दिला. साहेब म्हणले तू तर आंधळा आहे आणि तुला कसं काय दिसतोय तुला कसं काय कळलं. म्हणला मी नाही बाबा आंधळा मी बदलीव बसलोय. म्हणला बदलीव. मग म्हणला तुझ्या जागेवरचा आंधळा कुठे गेला. तो म्हणला चित्रपट पाहायला गेलाय. मग आता आंधळा कोणला म्हणायचं नेमकी. तसं महाराज म्हणतात संत कोणला म्हणायचं कलियुगात हीच अडचण निर्माण झाली. संत कोणला म्हणायचं पोटासाठी. नवती जगा मानसाच्या सारी घे संत 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 नवती जगा मानसा सारिके. संतांचं वेगळंच काहीतरी व्यक्तिमत्व आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात कलियुगात संत कोणला म्हणायचं. आता आपण थोडक्यात विचार करू. अजून 15-20 मिनटं आहेत. कारण 1-1.5 तासात काही कीर्तन नुसतं रंगाला यायचं आणि संपवायचा टाईम होतो. म्हणून महाराज म्हणतात संत कोणला म्हणायचं. आता आपण गोसावी घेऊ. गोसावी गो नाम इंद्रिय इंद्रियाचा स्वामी त्याचं नाव गोसावी. आता आपल्या व्यवहारात बरंच अपभ्रंश झाल्यात. गोस्वामी त्याला आपण गोसावी म्हणतो. आता गोसावी उदाहरणार्थ कसं तसं आपलं चहा करायचं पात्र आहे त्याला काय म्हणतो आपण बहुगुण. पण त्याचं आता आपण साध्या भाषेत बघुलच करून टाकलं. बहुगुण आहे त्याचं खरं नाव बहुगुण आहे. तसं आपण त्याला काय करतो बघुलं म्हणतो. तसं गो नाम इंद्रिय इंद्रियाचा जो स्वामी आहे त्याला गोस्वामी म्हणायचं. पण आपण त्याला काय म्हणतो गोसावी. काय गोसावी सगळे नाही बरं. काय गोसावी दुपारपर्यंत गावं मागतात आणि दुपारून मासे धरतात. काय गोसावी पावडे घेऊन क्रोधे चाले खायाचा ओळसा शिव्या दे जनाला ऐसा ताप त्याला बोध कायसा. भगवतरी स्वान सहजरे सच्चा भगवतरी स्वान सहजरे सच्चा भगवतरी स्वान तेथे अनुभवता
तरी श्वान सहज वेच त्यांचा तेथे अनुभवाचा काय पण. आता भगव्या रंगाची कुत्री सुद्धा किती आहेत महाराज म्हणतात. पण महाराज काय म्हणतात, खायाचा ओळसा शिव्या दे जनाला ऐसा ताप त्याला बोध कायसा. आता तुम्ही सांगा आशांच्या नादीला जर लागलं तर आपली संगती कोणाची करायची. आशाच्या जर नाद लागलं तर आपल्याला पाप तर नाहीचं होण्याचं नाही, उलटं नरकाला जावं लागेल. पण महाराज म्हणतात काम क्रोध लोभ दिले बंदी खाणी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. अशा गोसाव्याची जर संगत केली तर कसलंही पाप नाहीचं होतं महाराज. तिने होय शांती महत्पापा तिने होय शांती. अशा लक्षणाने युक्त असणाऱ्या संतांची जर संगती केली तर कसलंही पाप नाहीच होत. आता दुसरा वर्ग घ्या, देवऋषी. देवऋषी आपण महाराज म्हणतात त्याला देवऋषी म्हणू नका, जाणता म्हणा, जाणता. कारण महाराज त्याला संत म्हणू नका, जे देवऋषी असतात त्याला संत म्हणू नका. महाराज म्हणतात जाणता. संत कोणला म्हणायचं, तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाणाटोना. आता बघा असे टाणाटोना करणारा महाराज म्हणतात संत म्हणू नका, जाणता म्हणा, जाणता. तयाचे स्वाधीन दैवत्याशी तरी का मरती त्यांची पोरे तुका म्हणे पाणी अंगारा जायचा भक्त कानोबाचा तोही नव्हे. महाराज म्हणतात तशांना संत म्हणू नका, तशांना जाणता म्हणा, जाणता. कारण का महाराज सांगतात अहो आमच्या मुक्ताबाई समोर 1400 वर्षे जगणारे योगी चांगदेव महाराज मेलेली माणसं जिवंत करणारे ते संत ठरले नाही. मग असे टाणाटोणा करणारे संत ठरतील का. पण महाराज लोक अशी आहे श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा काय कामाची नाही. महाराज एक महाराज म्हणला आमच्या भागाला एक लय मोठा महात्मा आलेला आहे, लय मोठा महात्मा आलेला आहे. आता त्याला विचारलं म्हणले महात्मा म्हणजे काय, कथा वगैरे करतो का. म्हणले कथा वगैरे काय करीत नाही. कीर्तन वगैरे करतो का, कीर्तन करीत नाही. मग भजन वगैरे करतो का, भजन करीत नाही. मग म्हणले महात्मा कसा, म्हणले 12 वर्ष झालंय नुसता दुधावी. मग आता बोकं काय कमी दूध पितात का, 12 वर्ष दुधावी म्हणजे झाला महात्मा. अहो लोक इतकं काय काय करतील, काय कशाला काय म्हणतील सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण कसं आपल्याला आपलं कळत नाही, आपल्याला जवळच्याचं वाटतं, आपलंच आपल्याला कळत नाही. आता त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो थोडासा. दोघं नवरा बायको होती, त्यात नवरा बायकोच्या जास्त गोष्टी नाही, एक दृष्टांत तात्पुरता 2 मिनिटात देणार आहे फक्त. दोघं नवरा बायकोची त्यांची रोज भांडणं व्हायची. आता रोज भांडणं झाली ना किरकोळ कारणाहून ती पत्नी माहेरात निघून जायची. आता त्याला कसं वाटलं, तो शेजारच्याकडे गेला. शेजारच्याकडे म्हणला काय राव बायकोच अशी इतकी खतरनाक मिळाली ना, म्हणला आमची किरकोळ जरी भांडणं झाली तरी ती माहेरात निघून जाते म्हणलं. आता शेजारी म्हणला मग तू भाग्यवान आहे खरंच. आता हा शेजाऱ्याला सांगायला गेल्यावर शेजारी म्हणला भाग्यवान आहे. म्हणला काय माझी मस्करी लावली राव, मी तुला माझं दुःख सांगायला आलोय आणि तू म्हणतो भाग्यवान आहे. अरे म्हणला तुझं नाही, आमचं ना आमच्या पत्नीत जर भांडणं झालं ना ती माहेरचीच सगळी घेऊन येते म्हणला. विठ्ठल 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 आपल्याला दुसऱ्याचं पाहिलं आपलं बरं वाटतं. मग म्हणला आपली जाती हेच बरे नाही, ताप तरी देत नाही. तसं आहे महाराज कलियुगात संत कोणला म्हणावं हीच अडचण आहे. आता बघा आपले खानदानी वारकऱ्याची मुलगी एका सुशिक्षित इंजिनियरला दिली होती. आता तो इंजिनियर असा टाण्या टोण्याचा मागं लागणार होता, पण ती खानदानी वारकऱ्याची मुलगी होती, ती काय अशा टाण्या टोण्याला बळी पडत नव्हती. तो म्हणला आपल्या गावात एक महाराज आलेत, किती विद्वान महाराज आहेत, किती असं आहेत किती तसं आहे. तिला सारखं सांगायचा. ती म्हणायची तुमचं महाराज आणि तुम्ही, मला काही विश्वास नाही त्याच्यावर. मग एक दिवस काय झालं, महाराज जेवायला आले घरी त्यांच्या. म्हणले उद्या आपल्या घरी महाराज जेवायला येणारच आहेत, मग बघ महाराज किती विद्वान आहेत. आता 10-5 लोक अशी जेवायला बसली पंक्तीला. जेवायला बसलं असताना सगळ्यांना जेवायला वाढलं. आता महाराजांनी गप जेवायचं का, महाराज असं लगेच जोरात म्हणले हाड 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 हाड.
आता तो इंजिनियर समोर आला. तो म्हणला महाराज कुत्रं तर काही तर कुठं दिसत नाही आणि तुम्ही हाड का म्हणता. तो म्हणला अरे पंढरपुरात महाद्वारात कुत्री घुसत होती, मी इथून आणली म्हणला. मग तो म्हणला त्याच्या पत्नीला म्हणला बघ महाराज किती विद्वान आहेत आणि तू त्या अशा महाराजांना नाव ठेवती. आता तिला वाटलं यांची एकदा जिरवायलाच पाहिजे. ती जरा वारकऱ्याची मुलगी होती, ती काय अशा याला बळी पडणार नव्हती. मग ती म्हणली तुमच्या महाराजांना उद्या दुसऱ्या दिवशी आपल्या इथं नाश्ता करायला घेऊन या म्हणली आणि चांगली 10-5 लोक जास्त आणा. मग ठरल्याप्रमाणे ती म्हणली यांचं जरा जिरवायला पाहिजे म्हणून तिने दुसऱ्या दिवशी महाराजांना घेऊन 10-5 लोक जास्त आणली आणि नाश्त्याला काय केलं, खिचडी आणि भजी. सगळ्यांना खिचडी आणि भजी वाढली, महाराजांच्या ताटात फक्त खिचडीच वाढली. सगळी लोक जेवायला बसली आणि तो समोर आला इंजिनियर. म्हणला महाराजांना भजी नाही वाढली. तो म्हणला ती म्हणली भजीच संपली. तो असा मारायला धावायला लागला तिला. ती म्हणली काय मारायचे तर मारा, पण मला 2 मिनटं बोलू द्या म्हणली. आता तुमच्या महाराजाला म्हणले इथून पंढरपुरातली कुत्री दिसली आणि खिचडी खाल्ली, भजी कशी दिसली नाही महाराज. महाराजाला तर काय पळावं का काय कळानीच महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कलियुगात संत कोणला म्हणायचं हीच अडचण आहे महाराज. म्हणून त्यांना महाराज म्हणतात, त्यांना जाणता म्हणा टानाटोना करणारा. कारण का महाराज म्हणतात ते संत कोणला म्हणायची, न होता करिता कीर्तन न होती संत, सांगता पुराण न होती संत, संताचे ते आप्त न होती संत. संताचे आप्त संत होत नाही, कवित्व करणारा संत होत नाही. पण महाराज जर म्हणतात कवित्व करणाऱ्याला संत जर म्हणायचं ठरलं तर माता भगिनींचा पहिला नंबर लागेल. कवित्व करणाऱ्याला संत म्हणायचं म्हटल्यावर त्यांचं कवित्व कसं आहे बघा ना माता माऊल्यांचं. कारण त्या जर कधी जात्यावर गाणी म्हणायला जर लागल्या तर काय त्यांचं गमक आणि यमक, काय गमक आणि यमक त्याच जोडतात. कारण का पहिली मी मगाशी सांगितलं पहिली जात्यावर दळण दळायची, आता जाती वगैरे काही राहिलीच नाही. कारण आता जाती सगळं गेली. फक्त त्यावेळेस ती जात्यावर जर दळण म्हणायला लागली तर त्यावेळेचं काय आवाज आणि काय गमक होतं बायांचं. पहिली म्हणती वाटचार वाट सरा काय बघतो खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. पूर्वी काळ हा चाललं गुरगुर गुरगुर. आता महाराज म्हणले या बाईचं माहेर कोणतं आहे मला सांगा तेवढं. हिच्या बंधूच्या वाड्याला सोन्याचं कुलूप म्हणजे कसा श्रीमंत असेल. मग महाराज म्हणले योगायोगाने त्या गावात जायचा नंबर लागला. त्या गावात गेल्या होती तर एका माणसाला विचारलं, म्हणले आमच्या बाईचं माहेर कोणतं आहे. ते म्हणले हाय तिचा भाऊ कुठं गेलाय म्हणले तिचा भाऊ कारखान्यात ऊस तोडायला गेलाय. आता तिथं म्हणते मग ते महाराज म्हणले तिचं खरं धरायचं का तुमचं करायचं जरा खरं धरायचं. ते म्हणले तिचंच खरं आहे. सोन्याचं कुलूप म्हणजे आमच्या सोन्या सावकाराकडून तिने काही पैसे घेतले होते, त्याचं पैसे देना म्हणून त्या सोन्याचं कुलूप पण हिच्या बंधूच्या वाड्याला लावलं होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात काय यमक आणि काय गमक जोडतील सांगता येत नाही. दुसरी तर लगेच म्हणते आंब्याचा गरस पाणी टाकून केला नाच, माझ्या ठकीला ग नवरा मिळाला गांजा खस. चाललं गुरगुर गुरु. अहो काय म्हणतील बायान काय जोडतील सांगता येत नाही. म्हणून कलियुगात संत कोणला म्हणायचं. आता तुम्ही म्हणताल जुने आण गाणी काहीच राहिली नाही. जुने आणे होतं गाणी होती, आता ती कोणी सांगत नाही कोणाला येत पण नाही. बाई तर बसाना आणि काम तर दिसाना असं जुने आणी होती म्हणे होती काय, किंवा एवढं तळ त्यात नंदी बैल खेळ, ही जुनी आणी होती. आता ते नवीन कोणाला सांगताच येणार नाही. सगळं नवीन कलियुगात जुनं काहीच राहिलं नाही. म्हणून महाराज म्हणतात संत कोणला म्हणावं हीच अडचण होती. म्हणून महाराज म्हणतात किंवा जुनी अंगाई गीत होती. निमोनीच्या झाडा मागी चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. निमोनीच्या झाडा मागी चंद्र झोप लाग बाई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवरी झोपल्या ग जाई जुई, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाती तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. निमोनीच्या झाडा मागी चंद्र झोप लाग बाई. कारण जुनं असं राहिलं नाही. म्हणून महाराज
हे संत नाही ते संत नाही. मग संत कोणला म्हणायचं? आपण नाथ महाराजांना विचारू. मनोजे वासना तोडोनी केली बी मोडी, मणिपूर नगर पाहता दुर्गंधी ओले, का काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार धोडे, हे अखंड परमानंद सेवने उभवू गोडे, हे ओम नमो ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय. महाराज म्हणतात, ज्यांनी मनाव ताबा, मनोजे वासना तोडोनी केली बी मोडी, मणिपूर नगर पाहता दुर्गंधी ओली. ज्यांनी मनाव ताबा मिळवलाय ना, अशा लक्षणाने युक्त असणारा संत, त्याची जर अर्धाक्षण संगती केली तर कसलंही पाप नाहीसं होतं महाराज. मग नाथ महाराजांना विचारलं, हे संत, असे संत कुठे मिळतील? नाथ महाराज, निवृत्ती संत हा सोपान कठीण, मुक्ताबाई देता पण नारायण जपतसे. बघा, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई आणि सोपान देव तीनच झाल्यात. अजून एक माहीत नसेल तर सांगू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज अर्धाक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. नाथ महाराजांचा संताच्या संगतीचं महत्त्व सांगणारा अभंग, 4 चरणाचा, सर्वांना समजल अशा साध्या सोप्या भाषेत नाथ महाराजांचा अभंग आहे. त्याच्यावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं महाराज, ह्या धर्ममंडपातलं काहीच वायाला जात नाही महाराज. 1-2 मिनटं घेणार आहे फक्त, अजून 2-3 मिनटं आहे. धर्ममंडपातलं काहीच वायाला जात नाही. काय काय वायाला जात नाही तुम्हाला सांगतो. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला दिलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, पंढरपूरची केलेली वारी, नाम सप्ताहात दिलेली पंगत, आणि आई वडिलांची केलेली सेवा, आणि इथं या धर्ममंडपात वाजवलेली टाळी कधीच वायाला जात नाही महाराज, कधीच वायाला जात नाही. कारण का? महाराज सांगतात, ज्याला ज्ञान पाहिजे त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. काय? ज्याला पैसा पाहिजे त्यांनी उद्योग केला पाहिजे, आणि ज्याला पैसा पाहिजे, ज्याला आरोग्य पाहिजे त्यांनी व्यायाम केला पाहिजे. कारण का? इथं सदा नाम घोष, सदा समाधान. म्हणून महाराज म्हणतात, इथं परमार्थ ज्याला सुख पाहिजे त्यांनी सरळ डोळ झाकून परमार्थात आलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, इथं सदा नाम घोष, सदा समाधान. पण संसारात सदा नाम घोष, कधीतरी समाधान आहे महाराज. म्हणून ह्या धर्ममंडपातलं काहीच वायाला जात नाही. कारण आत्ताचा हा बघा, साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. कारण त्या अधिक मासात तुम्हाला सांगतो, 1 पटीने दान केलं ना, देव 100 पटीने देतो, 100 पटीने देतो देव. म्हणून हा पर्वकाळ आहे. खरं जर म्हटलं तर इथं सगळेच संस्थान कमिटी असेल, सर्व ग्रामस्थ असेल, सर्वांचं मी एकदा मनापासून ऋण व्यक्त. कारण का? हा साधला हा योगायोग इतका आहे, हा पवित्र आहे, हा काळ इतका पवित्र आहे. म्हणून कारण का? इथं संतांची परंपरा आहे आपली. कारण महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपूरसारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबासारखे संत नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. म्हणून इथं परमार्थात काहीच केलेलं व्हायला जात नाही. म्हणून आपण या पुणे जिल्ह्यात जन्माला आलो, खरंच भाग्यवान आहे आपण. म्हणून आज या ठिकाणी झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि या सेवेसाठी खऱ्या अर्थानं मृदुंगाचे साथ आमचे मृदुंग विशारद जोगदंड महाराज असतील, संगीत विशारद आमचे बाळासाहेब महाराज वाडेकर, हे गाडगे महाराज ना, गाडगे महाराज आहे आमचे, प्रवचनकार कीर्तनकार शिवाजी महाराज जाधव असतील, सर्वच उपस्थित कोटवडे महाराज आहेत, सगळीच गँग. आता सगळ्यांची नावं काही माहीत नाही, विनेकरी आहेत,
सर्वच ग्रामस्थ आहेत आणि खऱ्या अर्थानं या चक्रेश्वर ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत हरिभक्ती परायण माजी आमदार रामभाऊजी कांडगे भाऊंचं सुद्धा खऱ्या अर्थानं परमार्थावर इतकं अत्यंत प्रेमी. मग आमचे देशमुख अरुण देशमुख सर असतील, उपस्थित सर्वच ग्रामस्थ असतील, आता बाकीच्यांची नावं माहीत नसल्यामुळं सर्वांनाच धन्यवाद देतो. भाऊ आता मला सांगत होते, म्हणले मी ज्यावेळेस आमदार होतो साबळेवाडी आलतो तेव्हा तू 3-4 वर्षाचा असेल, त्यावेळेस आम्ही आठवायचो भाऊ कधी त्यावेळेस साबळेवाडीला यायचे म्हणले ते आम्ही सांगायचं त्यावेळेस. आणि खऱ्या अर्थाने उपस्थित सर्व माता पिता बंधू भगिनी माता महिलांना बी सर्वांना दंडवत करतो. स्पीकरवाले असतील, लाईट डेकोरेशनवाले असतील, लाईव्हवाले त्यांना बी नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला फिरणं मिळतं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय तुका